श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री श्रीपाद श्री रामदास, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. गुरु साक्षात परब्रह्म असं आपण म्हणतो, पण गुरु साक्षात परब्रह्म या भावावर स्थिर होऊन सद्गुरु भजन आचरणात आणणं फार महत्त्वाचं आहे. हे आपण मागील प्रकरणात समजावून घेतलं. त्याच आशयाला धरून बाबांनी परत एकदा गुरु साक्षात परब्रह्म या भावावर दृढ करण्यासाठी जे मार्गदर्शन केले ते आपण 5व्या प्रकरणाच्या पारायणातून समजून घेऊया. बाबांचा संदेश. भगवंतांनी असुराशी म्हणजे कौरवाशी तुलना करून अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनाला ज्ञान झाल्यावर आसुर वृत्तींना म्हणजे कौरवांना मारून त्यांना सुद्धा ब्रह्मस्थितीत आणून सोडलं आहे. आपण सुद्धा अज्ञानाशी किंवा नास्तिकाशी तुलना करून ज्ञान समजावून घ्यायचं आहे. अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. अज्ञान गेलं तर ज्ञान सुद्धा जातं आणि फक्त राहते ती भक्ती, प्रेममय दिव्य अवस्था. नास्तिकाचे गुण समजावून घेऊन ते आपल्यात राहू नयेत, केवळ यासाठीच आपण नास्तिकाचा विचार करत आहोत. नास्तिकाची तुलना करून नास्तिकपणा बरोबर आस्तिकपणा सुद्धा गेला पाहिजे, तरच आपण भगवत भावात स्थिर होऊ शकणार आहे. अन्यथा नास्तिकांचं चिंतन करून आपल्यातच नास्तिकपणा येण्याची शक्यता बळावेल. दुसऱ्याला महाराज म्हणून हिनवत एक दिवस आपणच महाराज होऊन बसू. जळो त्या असुर अभक्त नास्तिकपणांच्या गुणांचा संघ. आपल्याला ईश्वराचे चिंतन करून हरिरूप व्हायचं आहे. आपल्या लक्षात आलं असेल की आतापर्यंत आपण असुर, भरकटलेले, अभक्त, नास्तिक, प्रगती खुंटलेले असा उल्लेख का केला आहे? माझ्या सांगण्याचा किंवा म्हणण्याचा गर्भितार्थ लक्षात येतो का? इंद्रिय तृप्तीत किंवा काम वासनेत अंध झालेले लोक इतर निरनिराळ्या देवतांना शरण जाऊन त्यांचा उपासक बनतात. ते अभक्त ठरतात. सद्गुरूशी अनन्य न राहता केवळ वेद, पंचदशी, पंचीकरण यातील दाखले देऊन भाष्य करणारे भगवत ज्ञानास अपत्र असतात. अशीच मंडळी अध्यात्मक ज्ञानात पारंगत असल्याचे ढोंग करून धनसंचय करण्यातच गुंतलेले असतात आणि त्यातच ते मरतात. त्यांच्यापासून अनादिकालच्या परब्रह्म तत्वाचं ज्ञान झालं, त्यांनाच विसरून आणि भगवत भाव स्थितीचा लवलेश मात्र गंध नसताना वेदावर भाष्य करून स्वतःला तत्ववेत्ता, फिलॉसॉफर्स म्हणून घेऊन स्वतःची वेगळी अशी आध्यात्मिक संस्था निर्माण करतो. ते स्वतःचा फोटो लावून स्वतःच त्याची पूजा करून घेतो. स्वतः स्वामी असे सांगून लोकांना लुबाडत असतो. अशी मंडळी घोर कर्मबंधनात सापडून असुर ठरतात. याचा बारीक विचार केला तर आपण कोणकोणत्या अडचणीतून बाहेर पडलो आहे, किती पडाव पार केले आहेत याचं निश्चित ज्ञान होईल. कारण या भयानक संकटातून या आंधळ्यांना ज्ञानदृष्टी देणारा तोच एक दानशूर दाता सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्यावर तुमची पूर्ण श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम आहे. हेच तुमचं फार मोठं अक्षय भांडवल आहे. मोजक्याच लोकांना गुरु साक्षात परब्रह्म याची जाणीव असते.
एकनाथ महाराजांना याची जाणीव झाली, म्हणून एकनाथी भागवत ग्रंथात 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला ते म्हणतात, हे चित्स्वरूप सद्गुरु राया, लिंगदेह हा वज्राने सुद्धा तुटायचा नाही, पण तुझ्या सहज चरण लीलेने त्याचे चूर्ण करून सोडलेस. बळी तुझ्या पायाला लागताच त्याला पाताळात घातले. तुझे चरण कालिया सर्पाला लागताच त्याच्यातील विष निर्विष करून सोडलेस. अहिल्या शिळा होऊन पडली होती, तुझ्या चरण कमलाने तिचा उद्धार केलास. मोठमोठ्या बलिष्ठांना सुद्धा तुझ्या पायाचा धाक आहे. तुझ्या चरण कमलाच्या दर्शनाने मनुष्याचा मनुष्य धर्मच नाहीसा होऊन देवच होतो. तुझ्या पायाचा मोठा चमत्कार आहे, याची जाणीव ठेवूनच एकनाथी भागवत ग्रंथाची रचना होत आहे. तुमची गणना सुद्धा मोजक्यात लोकात होते, म्हणून तुम्ही रोज प्रभात समयी आवडीने प्रेमाने भगवंताचं भजन करताय. त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला अधिक आनंद मिळतोय. धन्य आहात तुम्ही. श्री गुरु सारखा वंद्य नाही त्रिभुवनी, तो कैवल्याचा धनी विटेवरी. विटेवरी उभा आनंदे राहिला, वैष्णवांचा मेळावा शोभेत येते. आनंद भीमा तिरी पुंडलिकापाशी, नाम आनंदेसी गाऊ गीत. एका जनार्दनी कैवल्याचा धनी, तो नंदाचे अंगणी खेळलेला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सद्गुरु भगवंताचं गुणगान करतात. त्यांच्या गुणगानांना मोहित न होता षडविकाराची वीट करून त्या विटेवर कैवल्याचा धनी वैष्णवांच्या मेळाव्याची शोभा आहे. यानंतर बाबा पुढे म्हणतात, शुद्ध ज्ञानमयी भगवंताच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या शुद्ध विचारापासून जीव जेव्हा दूर होतो, तेव्हा इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाच्या मोहात मनुष्य जन्म घेतो आणि मायाशक्तीच्या कक्षेत येऊन मोहात पडतो, म्हणून ईश्वराला जाणू शकत नाही. मोहात न सापडलेले शुद्ध भक्त जाणतात की ईश्वर आपल्या अंतरंगी प्रविष्ट असून तेच आपला योगक्षम चालवत आहेत. त्यामुळे ते सुख दुःखापासून दूर असतात. परंतु मायेमुळे मोहित दुर्भागी झालेला मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहून ही माझी पत्नी, हे माझे घर, मी या स्त्रीचा पती, एवढी माझी धनदौलत यात मोहित होऊन मूर्ख बनतो, म्हणून तो ईश्वराला जाणू शकत नाही. त्यामुळे सुखदुःखाच्या चटकांनी हैराण होत राहतो. जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा साधकांना विषय प्रयोजन समजावून सांगून मोहमायेच्या पाशातून बाजूला करून अक्षय सुखाच्या मार्गावर आणतात. भगवत भाव निर्माण होण्याचा प्रारंभ सत्संगातून होतो. भगवत भावित भक्ताच्या संगतीत क्रमाक्रमाने विकास होऊन साधकाला जाणवायला लागतं की स्वस्वरूपाच्या विस्मरणात प्राकृतिक बंधनात बद्ध झालो होतो, तो आता सद्गुरु कृपेने मुक्त झालो आहे. असे वाटून सत्संगाचा पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी त्याला सत्संगाचा ध्यास लागून राहतो. असा सत्संग लाभावा म्हणून सद्गुरु भजन आवडीने करायला लागतो. सत्संगात आपल्या वास्तविक स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेऊन भगवंताचा दास होऊन त्याचे गुणगान करण्यात व ऐकण्यात रममाण होतो. या शुद्ध भक्तियुक्त अवस्थेत राहून सर्व कर्मबंधनातून मुक्त राहतो. आपण योग्य भक्ती मार्गाचा अवलंब करत आहोत याची खात्री वाटून त्याचा दृढ विश्वास होतो की असे केल्यानेच आपण जन्मा आल्याची सर्व उद्दिष्टे साध्य होणार आहेत. अशा शुद्ध आणि दृढ विश्वासालाच दृढ व्रत असे म्हटले आहे. सर्व साधकांच्या वतीने मोठे भाऊ सांगतात, भगवत भाव निर्माण होण्याचा प्रारंभ आपण अनुग्रह दिल्यानंतर आपल्या सहवासात सत्संगातून निर्माण झाला आहे. तुमच्या आणि भगवत भावित भक्ताच्या संगतीत आल्याने क्रमाक्रमाने विकास होऊन आता जाणवायला लागले आहे की स्वस्वरूपाच्या विस्मरणात प्राकृतिक बंधनात बद्ध झालो होतो, तो आता तुमच्या सततच्या हातोडीने म्हणजे कृपेने मुक्त झालो आहे. आता तुमच्या सहवासात राहावे असे वाटून सत्संगाचा पुरेपूर फायदा घेता यावा म्हणून न व्हावा वियोग जन्मोजन्मी असाच ध्यास लागून राहिला आहे. कधी मधी काही समस्या निर्माण होते, पण ती समस्या सद्गुरु कृपेने पुढच्या जन्मातले विशेष भोग भोगायला आले आहेत असा भाव तयार होऊन आता आनंद वाटत आहे. संचिताप्रमाणे आलेला प्रत्येक प्रसंग तटस्थपणे पाहण्याची व तिचे कौतुक करण्याची रीत आपण शिकवली आहे.
आता न लगे मुक्ती धनसंपदा असं वाटून सत्संगापासून वंचित राहू नये म्हणून सद्गुरु भजन आवडीने करायलाही तुम्ही शिकवलं आहे. सत्संगात आपल्या वास्तविक स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेऊन भगवंताचा सर्व भावे दास होऊन त्याचे गुणगान करण्यात ऐकण्यात सर्व वृत्ती रम्मान केल्या आहेत. आता या शुद्ध भक्तियुक्त अवस्थेत राहायला शिकवून सर्व कर्मबंधनातून मुक्त केले आहे. आता न फिरे माघारी. आपण योग्य भक्ती मार्गाचा अवलंब करत आहोत याची खात्री वाटून आमचा दृढ विश्वास झालाय की असे केल्यानेच आपण जन्मा आल्याची सर्व उद्दिष्टे साध्य होणार आहेत आणि ही जाणीव आपण करून दिली आहे ती चांगलीच भिडली आहे. अशा शुद्ध आणि दृढ विश्वासाला दृढ व्रत म्हटले आहे हे सुद्धा आपणच जाणवून दिले आहे. आता सर्वच विश्वात्मके देवी मंडळीकडून या दृढ व्रताचे आचरण होत आहे, कारण तुम्ही आमच्या इंद्रियांना तसे वळण लावत आहात. श्रीपाद बाबांच्या सांगण्यातला भाव म्हणजे आता वासनेत बदल करायचा आहे, इंद्रियांना वळण पाडायचं आहे. तो आता प्रत्यक्षात तुम्ही आमच्या वळणात आणून दिला आहे व आम्हाला वळणावर आणलं आहे. आता कितीही वळवळ केली तरी ती तुमच्याकडेच घेऊन जाते. सर्वांचा श्वास विश्वास आणि निस्ध्यास आता सद्गुरु श्रीपाद नमो नमः असा झाला आहे. स्थळ काळ आणि वेळ यामुळे कोणाच्या प्राकृतिक समस्या वेगळ्या असल्या तरी सर्वांचा भाव आपणच झाला आहे. प्रत्येक जण भगवत भावित झालेला आहे. चालविशी हाती धरून या अवस्थेत राहून आम्ही संदेशाचे चिंतन करतोय, बाबांच्या सद्गुरु भजनात आनंद घेतोय. हा आनंदही आपणच आहात. इंद्रिय तृप्तीची वासना शमली आहे. हे विषय जन्मोजन्मी गुलाम बनवतात याचा अनुभव घेतला आहे. म्हणून विषय सुख घेण्यात बरं कसं वाटेल बाबा? त्यापेक्षा सद्गुरु सेवेची गरज जास्त आहे आणि त्यात मी कमी पडत आहे याची सुद्धा जाणीव झाली आहे. जे काही करू ते कमीच आहे, कारण कितीही सेवा केली तरी ते ऋण फिटू शकत नाही. नमोस्तुते नमोस्तुते सद्गुरुनाथा, नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते.